धुळीच्या भोवऱ्यानं वाठारात घराचे पत्रे उडून प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालं असून अशा प्रकारच्या भोवऱ्यानं प्रथमच झालेल्या या नुकसानीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। धुळीच्या भोवऱ्यानं वाठारात घराचे पत्रे उडून भारत कांबळे यांच्या प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भारत कांबळे वाठार इथं पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत राहतात। घरातच त्यांचा कोचिंग सीट्स शिवण्याचा व्यवसाय आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला वेगवान धुळीचा भोवरा त्यांच्या घरात शिरला। त्यामुळे घरावरील छप्पर आणि पत्रे उडून गेली, भिंतींनाही तडे गेले आहेत। यावेळी मशीनवर काम करत असताना त्यांच्या जवळूनच पत्रे उडून गेले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भोवऱ्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्य विस्कटलं गेलं। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेत सुमारे 3 ते 3.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते। दरम्यान या वादळात कांबळे यांचं मोठं नुकसान झालं असून शासनानं या नुकसानीचा पंचनामा करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे संदीप दबडे यांनी केली आहे।